पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्व गाठी उमगा तेने सफल होईल सिमगा। तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, हसू नका। भूतसभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, उतरा कुकर्माची राहटी। तुम्ही हसू नका, हसू नका। जागोजागी थांबा, अवघ्या मिळोनी मारा बोंबा। न जळे एरंडाच्या कोंबा। तुम्ही हसू नका, हसू नका। गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी। तुमची पाजळू द्या होळी। तुम्ही हसू नका, हसू नका। ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल। तिचा नवरा मोठा जलाल। तुम्ही हसू नका, हसू नका। एका जनार्दनी पोस्त, एका जनार्दनी पोस्त। गाणे गाता हाल मस्त, नाहीतरी भडवे समस्त। तुम्ही हसू नका, हसू नका। 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 प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा आणि कूट प्रकरणातील व सिमगा प्रकरणातील अभंग आहे। नाथ महाराज म्हणतात, सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल सिमगा। तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, हसू नका। सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल सिमगा। सत्व गाठी उमगा। सत्व म्हणजे सत्वगुण, गाठी म्हणजे सत्वगुण पदरी बांधा, आणि उमगा म्हणजे सत्वगुण तुमच्या जीवनात वाढवा। आणि सिमगा म्हणजे संसार। असा या कूट शब्दांचा भावार्थ आहे। सत्व गाठी उमगा। उमगा हा ग्रामीण भागातील शब्द आहे। जी माणसं ग्रामीण भागातून आली आहेत त्यांना ज्ञानेश्वरी आणि एकंदरीत सगळंच संत वाङ्मय सहज आणि जास्त कळतं। कारण संत वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ग्रामीण शब्दाचा जास्त भरणा आहे। आता उमगा शब्द जर शहरी मुलाला विचारला तर शहरातल्या मुलाला सहज त्याचा अर्थ सांगता येणार नाही, कळणारही नाही। परंतु आम्ही ग्रामीण भागातून आलेली मुलं ग्रामीण शब्द परिचित असल्यामुळं असे शब्द सहज कळतात। उमगा, आम्ही लहान असताना शेतामध्ये ज्वारी पेरली की 5-6 दिवसांनी आमचे वडील म्हणायचे, भागवत शेतात जारे पळत पळत आणि ज्वारी उमगली का बघून ये, ज्वारी उमगली का बघून ये। मग मी शेतात पळत जायचं आणि बघायचं बारीक 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 ज्वारी उगलेली आहे। ज्वारी उगणं म्हणजे ज्वारी उमगणं। मग मी घरी जाऊन दादाला सांगायचं, दादा ज्वारी उमगली। तर उमगली याचा अर्थ ज्वारी उगली, वाढली, मोठी झाली।
उमग म्हणजे उगणे, वाढणे. तसं सत्व गाठी उमगा याचा अर्थ होतो की सत्वगुण तुमच्या जीवनात वाढवा. सत्वगुण तुमच्या पदरात गाठ मारून ठेवा, त्याची वृद्धी करा. सत्वगुणाला वरचेवर आपल्या जीवनात वाढवा. मग सत्वगुण जर जीवनात वाढला तर काय फायदा होतो? त्याने सफळ होईल सिमगा. तर तुमचा सिमगा सफळ होईल. कशाने? सत्वगुण वाढल्याने. अर्थात सत्वगुण वाढल्याने तुम्ही संसार जिंकाल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. कारण इथं संसाराला नाथ महाराजांनी सिमग्याचं रूपक केलंय. सिमगा म्हणजे सरळ सरळ संसार. नाथ महाराजांच्या एका अभंगात एक चरण आलेलं आहे की संसार म्हणजे सिमगा. नाथ महाराज म्हणतात, धावण्या धावती संत अंतरंग, धावण्या धावती संत अंतरंग, संसार सिमगा सांग निरसती. संसार सिमगा सांग निरसती. संसार हा सिमगा आहे. या चरणात नाथ महाराज म्हणतात की संत जर तुमच्या जीवनात आले, तुम्हाला संत दर्शन झालं, तर तुमचा संसार सिमगा पूर्णता निघून जातो. अर्थात तुम्ही संसार जिंकता, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता, मुक्त होता, तुम्हाला भगवत दर्शन होतं. म्हणून संसार सिमगा सांग निरसती. तर सिमगा हे नाथ महाराजांनी संसाराला संबोधन केले. संसारिक सिमगा आणि परमार्थिक सिमगा असे दोन अर्थ घेतले तरी चालतील, परंतु सिमगा म्हणजे संसार. आता दैनंदिन जीवनात आपण पाहतो सिमगा हा बोंबलायचा सण आहे. आणि आपण बोंब कधी मारतो? दुःखाच्या प्रसंगी. नवरा आला आणि बायकोला धोपटू लागला. धोपटू नये, बायकोला मारणं हा बावळटपणा आहे, मारू नये. बायकोची इज्जत करावी, तिला डोक्यावर घेऊन वागावं, मारू नये. पण समजा नवरा बायकोला मारतो, आला आणि बायकोला मारायला लागला, बदाड बदाड बडायला लागलाय. जसा जसा ठोका पडतो तशी तशी बायको बोंबलती, मोठ्याने बोंबलती, मारू नका ठोठो बोंबलती. कधी बोंबलायली? मार पडलाय, जीवनात दुःख आले, तेव्हा बायको बोंबलायली. तर जीवनात दुःख येतं, मनुष्य बोंबलतो. आणि जीवनात दुःख येणं, हे बोंबलणं, हे सिमगा आहे. आणि म्हणून संसार हा पूर्णतः दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नावाची गोष्टच नाही. संसार पूर्णतः दुःखानं भरला आहे. आणि म्हणून संसार सिमगा आहे. जिथं दुःख आहे ते सिमगा आहे, जिथं बोंब आहे तो सिमगा आहे. आणि मग संसारात दुःख आहे, संसारात बोंब आहे, म्हणून संसार सिमगा आहे. म्हणून संसार सिमगा आहे. हा संसार रूपी सिमगा दुःखमय आहे. तर तो तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्ही सत्वगुणाची वाढ करा. संसार सिमगा तुम्ही जिंकाल, अर्थात मुक्त व्हाल. सिमगा कसा प्रगट झाला बघा. सत्ययुगामध्ये अर्थात कृतयुगामध्ये भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारापासून सिमगा आणि होळी हा शब्द संसारात आला किंवा प्रचलित झाला किंवा तो सण म्हणून साजरा होऊ लागला. काय झालं या दिवशी?
प्रल्हादाला मारण्यासाठी प्रल्हाद नारायणाचं नाव घेत होता. हिरण्यकश्यपूने बंदी घातली की नारायणाचं नाव घेऊ नको. त्याच्या राज्यात नारायणाचं नाव घ्यायला बंदी होती. प्रल्हाद घेत होता, पोटचा मुलगा आहे, पण प्रल्हाद नाम घेतोय म्हणून त्याला मारायचे. अनेक प्रयोग केले, प्रल्हाद काही मरेना. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तू अग्नीत बसली तरी जळणार नाही. परंतु ब्रह्मदेव म्हणाले, हा प्रयोग तू धर्म कार्यासाठी करशील तरच हे वरदान सफल होईल. पण ती हे वाक्य विसरली. तिला याचंच भूषण आलं की मी अग्नीत बसले तर जळणार नाही, हे मला वरदान आहे. ती हिरण्यकश्यपूकडे गेली आणि म्हणाली की दादा, मला असं असं वरदान आहे, मी प्रल्हादा घेऊन बसते मांडीवर, होळी रच आणि दे मला पेटून, मग आपाप प्रल्हाद जळेल आणि मी वाचेल. प्रयोग केला, होलिका जळाली, प्रल्हाद वाचला. का? तर वरदानाचा उपयोग अधर्मासाठी केला. मग नेमकं घडलं काय की वाईट जळालं. होलिका वाईट होती, दुष्ट होती. होळीमध्ये वाईट जळालं, चांगलं मागे राहिलं. चांगला होता प्रल्हाद, तो होता संत. म्हणून होळी आणि शिमगा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संत प्रगट होतात, तो शिमगा असतो, ती होळी असते. होळीतून प्रल्हाद बाहेर आला. होळीत होलिका जळाली, अमंगल जळालं, दुर्गुण जळाले. होळीत काय उरलं? सद्गुण उरले, संत उरला. होळीतून प्रल्हाद रूपी संत बाहेर आला. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनात संत येतील, तुम्हाला संत दर्शन घडेल, तो शिमगा, तो सफळ शिमगा. संत दर्शन घडेल, तो तुमच्यासाठी सफळ शिमगा. जोपर्यंत संत दर्शन घडत नाही तोपर्यंत असफळ शिमगा. आणि असफळ शिमगा म्हणजे संसार, आणि सफळ शिमगा म्हणजे मोक्ष. सफळ संसार म्हणजे मोक्ष, असफळ संसार म्हणजे जन्ममरणाचं बंधन. म्हणून ज्या दिवशी संत प्रगट होतात, भगवंत प्रगट होतो, तो सफळ शिमगा, तो सफळ संसार. हिरण्यकश्यप म्हणतो, अरे प्रल्हाद, या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हाद म्हणतो, हो बाबा. गदा घातली खांबावर, खांब मोडला. आता नरसिंह भगवान आले. नरसिंह भगवान आले. शिमग्याच्या दिवशी भगवंत प्रकट झाला. म्हणून ज्या दिवशी तुमच्या जीवनात भगवंत प्रकट होईल, संत प्रकट होतील, तो सफळ शिमगा आणि तो सफळ संसार. आणि म्हणून शब्द प्रयोग आहे, सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा. सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा. संसार सफल करायचा आहे, अर्थात शिमगा सफळ करायचा आहे. जीवनात संत यावे लागतात, जीवनात भगवंत यावा लागतो. मग जीवनात भगवंत यावा, जीवनात संत यावेत आणि आपला शिमगा सफळ व्हावा, यासाठी काय करावं? याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आणि नाथ महाराज लिहित आहेत की सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा. सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा. तुम्हाला वाटतं ना की आपला शिमगा सफळ व्हावा? शिमगा सफळ होणं म्हणजे काय? जीवनात संत येणे, जीवनात भगवंत येणे, जीवनात मुक्ती येणे, हा सफळ शिमगा आहे. पण हा शिमगा सफळ व्हावा त्यासाठी जीवनात काय यावं लागतं? सत्वगुण यावा लागतो. आणि हेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की तुम्ही तुमच्या जीवनात सत्वगुण आणा, सत्वगुणाची वाढ करा, तुमचा शिमगा सफळ होईल. अर्थात तुमच्या जीवनात संत येतील, भगवंत येतील, मुक्ती येईल. आणि म्हणून सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा.
सफळ शिमगा कशाने झाला? सत्वगुणाने. एकूण 3 प्रकारचे गुण आहेत: सत्व, रज, तम. हे जगात या 3 गुणानं विणलेलं एक जाळं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रत्येक मनुष्य या 3 गुणापैकी कुठल्या तरी एका गुणात बद्ध असतो. ज्ञानोबारायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, ते तर 2 गुण खाचती एक धरी उन्नती, आणि तैसियाची होती वृत्ती जीवाची. तुमच्या जीवनात सत्वगुण आला तर रज आणि तम दबतात. तुमच्या जीवनात रजगुण आला तर सत्व आणि तम दबतं. आणि तुमच्या गुणात तमगुण आला, तुमच्या जीवनात तमगुण आला तर सत्व आणि रज दबतं. ते तर 2 गुण खाचती एक धरी उन्नती, आणि तैसियाची होती वृत्ती जीवाची. 2 गुण खचतात आणि एक वर येतो, आणि जो वर येतो तो तुमच्या जीवनात असतो. रज आणि तम दबले तर सत्व वर येतो. कुठला तरी एक वर येण्यासाठी 2 दबावे लागतात. आणि जो गुण तुमच्या जीवनात आहे तशी तुमची वृत्ती असते, तसं तुमचं मन असतंय, तशा तुमच्या क्रिया असतात, आणि तसा तुमचा पुनर्जन्म असतो. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, आणि केली ऐसे वरिती मरोनी देही. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, जशा क्रिया तसं फळ, आणि तसा पुढचा जन्म. केली ऐसी वरिती मरोनी देही. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत जर काय जात असेल तर प्रामुख्यानं फक्त 2 गोष्टी जातात. एक त्यांनी केलेली पाप आणि पुण्य, अर्थात त्याची कर्म म्हणजेच पाप पुण्य एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्याचा स्वभाव. तुम्ही म्हणाल आम्ही जरा नवीन ऐकतो, डॉक्टर मोठेसाहेब, भागवतराव, आम्ही जरा नवीन ऐकतोय की मनुष्य मेल्यावर त्याच्यासोबत स्वभाव जातो. हो, जातो. मनुष्य मेल्यावर त्याच्यासोबत पाप पुण्य तर जातच, त्याची कर्म आणि त्याचा स्वभाव जातो. कारण जशी वृत्ती आहे तसं मन, आणि जसं मन तसा स्वभाव असतो. सात्विक वृत्ती, सात्विक मन, सात्विक स्वभाव. राजस वृत्ती, राजस मन, राजस स्वभाव. तामस वृत्ती, तामस मन, तामस स्वभाव. आणि दानोबा म्हणतात की वृत्ती ऐसे मन धरती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. हा शब्द आहे का? केली ऐसे वरिती मरोनी देही. मनुष्य ज्या वृत्तीत बद्ध या 3 पैकी, ती वृत्ती मरताना त्याच्यासोबत जाते, आणि पुढच्या जन्मात मनुष्य त्याच वृत्तीने जन्म घेतो. सत्व, रज, तम या 3 वृत्तीपैकी. नवरा लिहित आहेत की बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाये, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नसे. ज्वारीचं बी लावलं त्याच्यापासून ज्वारीचं कणीस, पुन्हा त्या कणसापासून ज्वारीचा दाना, पुन्हा ज्वारी लावली, पुन्हा कणीस, कणसापासून ज्वारीचा दाना, पुन्हा ज्वारी, पुन्हा कणीस, पुन्हा तो दाना लावला, पुन्हा ज्वारी, पुन्हा कणीस. हा क्रम कोट्यावधी वर्ष बदलत नाही. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नसे. ज्वारीच्या बीजापासून ज्वारीचं ताट, त्याला ज्वारीचा दाना, त्या ज्वारीच्या दाण्यापासून लावलं तर पुन्हा ज्वारीचं ताट, पुन्हा कणीस आणि ज्वारीचा दाना. हा क्रम कोट्यावधी वर्ष बदलत नाही. तसं मनुष्य ज्या गुणात बद्ध आहे त्याच गुणानं जन्म घेतो, त्याच गुणानं मरतो, त्याच गुणानं जन्म घेतो, त्याच गुणानं मरतो. हा क्रमही स्वतःहून कधीच बदलत नाही. तो बदलतो, पुढे पाहू आपण, पण स्वतःहून कधीच बदलत नाही.
नवरा लिहितात की ये परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. ज्वारीच्या दाण्यापासून ज्वारीचा दानाच, ज्वारी लावली ज्वारीचं ताट कणीस पुन्हा दाना, लावली पुन्हा ताट कणीस दाना, ज्वारीपासून ज्वारीच, हा क्रम कधी बदलत नाही. तसं ज्या गुणात बद्ध आहेत आणि ज्या गुणाने मरता त्याच गुणाने जन्म घेता पुन्हा पुन्हा, हा क्रम कधीच बदलत नाही. स्वतःहून बदलतो पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून वृत्ती तसं मन, आणि जसं मन तसा स्वभाव. सात्विक वृत्ती सात्विक स्वभाव, राजस वृत्ती राजस स्वभाव, तामस वृत्ती तामस स्वभाव. मग ही वृत्ती गुण सोबत जातात म्हणजे स्वभाव सोबत जातो. आणि त्याच वृत्तीनं अर्थात त्याच स्वभावानं तुम्ही जन्म घेता, त्याच गुणानं त्याच वृत्तीनं त्याच स्वभावानं मरता, पुन्हा त्याच गुणानं त्याच वृत्तीनं त्याच स्वभावानं पुन्हा जन्माला येता. हे कोट्यावधी वर्ष स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे मनी पडल्यात की जित्याची खोड मेल्यान जात नाही. खोडीला औषध नसतं, माणसाचा स्वभाव बदलत नाही. त्यामुळे मनी पडल्यात. सत्य, तुम्ही ज्या स्वभावात वाढले ज्या स्वभावात मेले त्या स्वभावाने पुन्हा जन्म घेता, त्या स्वभावाने मरता, पुन्हा त्या स्वभावाने पुन्हा जन्म घेता, त्या स्वभावाने मरता. हा क्रम स्वतःहून कधीच बदलत नाही. का? वृत्ती, जशी वृत्ती तसा स्वभाव, जसं गुण तसा स्वभाव. आणि गुण आणि वृत्ती मरणाच्या वेळी तुमच्या सोबत येत असतात. म्हणजे स्वभावच तुमच्या सोबत येतो आणि हा स्वभाव पुन्हा 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 त्या स्वभावाने तुम्हाला जन्माला घालतो आणि मारतो. हा क्रम कधीच बदलत नाही. बदलतो, बघू आपण पुढे, पण कसा बदलतो, पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून जनावरा लिहितात की बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची स्वामाय, ऐसे कल्पकुडी जाय परी जाती न नसे. ये परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. स्वभावाला औषध नसतं, स्वभाव बदलत नाही, स्वतःहून बदलत नाही, खोडीला औषध नसतं. एकदा एका जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेब होते. तरुण मुलगा होता, UPSC पास झालेला, कलेक्टर म्हणून नोकरीला लागलाय जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि त्याचं लग्न झालेलं नव्हतं. एके दिवशी खेडेगावात दौऱ्यावर गेला आणि गावात फेरी मारत असताना त्याला एका घरासमोर एक अतिशय सुंदर मुलगी दिसली. परंतु ती फाटक्या कपड्यात त्या घराच्या दारापुढे उभं राहून भीक मागत होती आणि मोठमोठ्याने म्हणायची, वाडग माय तुकडा, वाडग माय तुकडा, अशा आवाजात ती भीक मागत होती. हा शब्द लक्षात ठेवा, पुढे दृष्टांतात कामी येणार आहे. वाडग माय तुकडा, वाडग माय तुकडा, हा शब्द लक्षात ठेवा. तो कलेक्टर त्या मुलीकडे गेला आणि म्हटला, मुली, तू जरी भिकारी असली तरी अतिशय सुंदर आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे. ती मुलगी म्हणाली, साहेब काय गरिबाची चेष्टा करायला हो, तुम्ही कलेक्टर, मी काय भिकारी, आणि तुम्ही काय लग्न करता, का म्हणून गरिबाची चेष्टा करता. तो कलेक्टर म्हणतो, नाही नाही नाही, मला करायचं म्हणजे करायचं. ती म्हणते, ठीक आहे, माझ्या बापाला विचारा. कलेक्टर म्हणतो, कुठे आहे तुझा बाप? म्हणजे ते पुढच्या दारात भीक मागतोय. गेला त्याच्याकडे, म्हणले, मामा तुमच्या मुलीसोबत मला लग्न करायचे. बापही तेच म्हणला, हवा मी भिकारी, फाटक्या कपड्यात माझी मुलगी, का गरिबाची चेष्टा करता, तुम्ही कलेक्टर कशाचं लग्न करता? नाही म्हणले, करायची मला. म्हणले, करा. दिली मुलगी, लग्न झालं. कलेक्टर त्या मुलीला घेऊन गेला. साड्या बिड्याने असल्या, ती पॉश दिसाली, सुंदरच होती. 4-2 महिने लोटले, 2-3 महिने नेमका संक्रांतीचा सण आला. दिवाळी झाली की लग्न असतं, तुळशीचं लग्न झालं, लग्न केलं, संक्रांत आली 2-3 महिन्यात. कलेक्टर बाईनी, त्या कलेक्टर बाईच, नवरा कलेक्टर म्हणले ही कलेक्टरीन फुकटात, नवरा डॉक्टर म्हणले की बायको डॉक्टरीन फुकटात, नवरा मास्तर म्हणले की बायको मास्तरीन फुकटात, फुकटची डिग्री, ही झाली कलेक्टरीन. घरात बसल्या बसल्या कलेक्टरीन बाईनी संक्रांतीला हळदी कुंकू ठेवलं आणि गल्लीतल्या सगळ्या बायका बोलावल्या आणि नाश्ता खाणं पिणं जे काय असतं संक्रांतीला बाया करतात ते खाणं पिणं हळदी कुंकू सगळं झालं. एक मोठा हॉल होता.
आता आपल्याकडे बायका येतात, हळदी कुंकू घेतात आणि निघून जातात छोटे हॉल असल्यामुळे. पण कलेक्टर साहेबाची बायको मोठा हॉल बुक केला, सगळ्या एकदाच आल्या आणि फंक्शन संपेपर्यंत सगळ्या थांबून राहिल्या. हळदी कुंकू झालं, नाश्ते झाले, खाणं पिणं झालं. मग बायका म्हणाल्या कलेक्टर मॅ आता सगळ्या बायांनी उखाणे घ्यायचे. सगळ्या बायका तयार झाल्या, बारी बारीने सगळ्या बायकांनी उखाणे घेतले. आता आली कलेक्टरबाईची पाळी. म्हणजे कलेक्टरबाई आमचं झालं, तुम्ही घ्या आता उखाणा. कलेक्टरबाई उखाणा घ्यायला लागल्या. कलेक्टरबाई म्हणतात, माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, माझा नवरा कलेक्टर, वाडग माय तुकडा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्यान जात नाही. खोडीला औषध नसतं. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. माझा नवरा कलेक्टर, वाडग माय तुकडा. भिकाऱ्याची होती, इंद्रियाला वळण पडलं होतं, भीक मागायचं. रोज कोणाच्या दारात उभं राहायचं आणि म्हणायचं वाडग माय तुकडा. तो शब्द तोंडात बसला. आता कलेक्टरची बायको झाली, बदलाव ना, सवय मोडाव, खोड मोडाव, पण खोडीला औषध नसते. उखाण्यात सुद्धा वाडग माय तुकडा. स्वभाव बदलत नाही, खोडीला औषध नसते. असाच एक मध्यमवर्गीय एक नोकरदार शहराच्या ठिकाणी राहत होता. त्याला बायको जरा गावंडाळ मिळाली. आता हे बी गावंडाळच होतं, पण शहरात आलं जरा सॉफिस्टिकेटेड झालं, सुधारलं. पण ती बायको काय सुधारणा, ती गावंडाळच राहिली. त्यांनी काही सांगितलं की तिने म्हणायचं व्हा, पाणी आण व्हा, जेवण वाढ व्हा, कपडे धु व्हा. या नवऱ्याने काही म्हटलं की तिने म्हणायचं व्हा. कशाला व्हा व्हा करावं तिने. हे आंबट झालं, लाजायला लागले. याचे मित्र आले आणि पोहे कर म्हणलं, तिने म्हणायचं व्हा, चहा कर व्हा, जेवण कर व्हा, पाणी आण व्हा. कशाला व्हाच करायची, हे लाजायला लागलं. त्यांनी जवळ घेतलं, पलंगावर बसली, पाठीवर हात टाकला. म्हणले अगं आपण आता शहरात राहतो, जरा नीट बोलावं, असं व्हा व्हा करू नये, होय म्हणावं. काय म्हणावं? होय म्हणावं. ती म्हणली मालक मी आतापासून नक्की होय म्हणेल बघा, मी व्हा व्हा करायचीच नाही, मी होय म्हणेल. म्हणले बघ बरं. म्हणले होय, आता मी होय म्हणेल. आता एक 8-15 दिवस लोटले. त्याच्या घरी एक दिवशी पाहुणे आले, बसले, राम राम श्याम श्याम झाला. म्हणले जा गं पाहुण्याला पोहे कर. गेली मध्ये. बराच वेळ लागला, पोहे काय होईनात. आता म्हणते झाले का नाही पोहे, ती आतून म्हणती व्हा. झाले का ग पोहे, आतून म्हणती व्हा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्यानं जात नाही. खोडीला औषध नसतं, स्वभाव बदलत नाही. हो, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जातीनं नसे. ये परी अनंता पारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. बरोबर आहे. ज्वारीच्या दाण्यापासून ज्वारीचं ताट, त्यापासून कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना, लावलं तर पुन्हा ज्वारीचं ताट, पुन्हा ज्वारीचा कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना. हा क्रम कधीच बदलत नाही. तसं मनुष्य ज्या स्वभावात वाढतो, ज्या स्वभावात मरतो, त्याच स्वभावाने पुन्हा दुसरा जन्म घेतो, त्या स्वभावाने मरतो, त्या स्वभावाने दुसरा जन्म घेतो, त्या स्वभावाने मरतो. हा माणसाचा स्वभाव देखील स्वतःहून कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. तो बदलतो पण स्वतःहून बदलत नाही. आणि स्वभाव बदलत नाही, खोडीला औषध नसतंय. जित्याची खोड मेल्याने जात नाही, या म्हणी पडल्यात त्या सत्य आहेत. कारण मेल्यानंतर माणसासोबत पाप पुण्य जातं, अर्थात त्याची कर्म जातात आणि स्वभाव जातो. का तर स्वभाव गुणावर अवलंबून असतो, गुण हे वृत्तीवर अवलंबून असतं. जसे गुण तशी वृत्ती, तशी वृत्ती तसा स्वभाव. आणि म्हणून रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे 3 गुण, या 3 गुणानं संसाराचं जाळं विणलंय. हा संसार या 3 गुणानं कचून भरलाय. आणि मनुष्य कुठल्या तरी एका गुणात बद्ध असतो. सत्व रज तम या 3 गुणापैकी कुठल्या तरी एका गुणात बद्ध असतो. ज्या गुणात बद्ध आहेत, तुम्ही सत्वगुणात बद्ध असाल तर सत्वगुण उफाळून वर येतो, रजतम दबतात. तर ज्या गुणात बद्ध आहेत तो वर येतो, दुसरे 2 दबतात.
तर या 3 गुणापैकी रजोगुण आणि तमगुण हे गलिच्छ आहेत, विकारी आहेत, तुम्हाला संसारात बांधतात आणि नरकाला नेतात. आणि सत्वगुण हा तुम्हाला संसारातून सोडवतो आणि देवाची प्राप्ती करून देतो. आणि हा सत्वगुण देवाची प्राप्ती करून देतो. म्हणून नाथ महाराजचा आग्रह आहे की तुम्ही तुमच्या जीवनात सत्वगुण वाढा. आणि यालाच नाथ महाराज म्हणतात की सत्व गाठी उमगा, तेने सफल होईल सिमगा. सत्व गाठी उमगा, तेने सफल होईल सिमगा. रजतमस संसारात बांधतात, सत्वगुण संसारातून सोडवतो. आणि सत्वगुण संसारातून सोडवतो म्हणून सत्वगुण तुमच्या जीवनात वाढवा. सत्वगुण तुमच्या जीवनात उमगा. तुमच्या पदरी सत्वगुणाची गाठ बांधा. सत्व गाठी उमगा. अर्थात सत्वगुण तुमच्या जीवनात वाढवा. हा सत्वगुणच तुम्हाला संसारातून सोडेल आणि देवाची प्राप्ती करून देईल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की म्हणून बारे अर्जुना येत सत्वची हेतू ज्ञाना, जैसा का दीनमाना सूर्य हा पै. उजेड पडायला अर्थात दिवस उगायला फक्त सूर्यच कारणीभूत आहे, तसं तुम्हाला देवाची प्राप्ती करून द्यायला, आत्मज्ञान करून द्यायला फक्त सत्वगुणच कारणीभूत आहे, दुसरं कुणी नाही. आणि म्हणून बारे अर्जुना येत सत्वची हेतू ज्ञाना, जैसा का दीनमाना सूर्य हा पै. तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती फक्त सत्वगुणच करून देतो, दुसरं कुणी नाही. आणि मग सत्वगुणाची आपल्या जीवनात वाढ करा. आणि यालाच नाथ महाराज म्हणतात की सत्व गाठी उमगा, त्याने सफळ होईल शिमगा. सत्वगुण जीवनात आणा, संसाररूपी शिमगा तुम्ही सहज जिंकाल. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल, तुम्ही मुक्त व्हाल. सत्वगुण जीवनात आणा. सत्वगुण कसा ओळखायचा, रजोगुण कसा ओळखायचा आणि तमोगुण कसा ओळखायचा. सत्वगुण हा प्रेमळ असतो, मायाळू असतो, परोपकारी असतो, दयाळू असतो. 2 माणसाचे भांडण लागलेत आणि 3 माणसं भांडण पाहत आहेत. त्यातला एक सात्विक आहे, एक राजेश आहे आणि एक तामस आहे. 2 माणसं भांडणं करत आहेत. एक लेचपेचं पडले आणि एक भारी पडले. हान हानतय. बाजूला 3 माणसं पाहत आहेत, त्यातलं एक सात्विक आहे. भांडणं लागले, ती एक बदाड मारतय, एक लेचपेचं पडले, हान हानतोय. ते सत्वगुणी माणसाला पाहणार नाही. सत्वगुणी मनुष्य धावत जाईल आणि भांडण सोड, मारू नको, इतकं मारतो का, मरल ते मारू नको. तो मारणारा म्हणे सरक बाजूला, तरी हा मध्ये शिरेल. प्रसंगी एखादा ठोका खाईल पण भांडण सोडेल. सत्वगुणी मनुष्य भांडणाचा तमाशा पाहणार नाही. सत्वगुणी मनुष्य मध्ये पडेल, भांडण सोडेल. प्रसंगी एखादा ठोका खाईल पण भांडण सोडेल. सोड मारू नको, मरेल ते मरेल, भांडण सोडेल. कारण सत्वगुण प्रेमळ आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, भगवत भक्तीत रत आहे, मुखाने नाम घेणार आहे, सज्जन आहे. सत्वगुणी मनुष्य भांडण सोडतो. रजोगुणी भांडणाची मजा लुटेल आणि नुसतं लांबून बघेल. जाऊ द्या म्हणे मातीत, हाण ना मारा नका, मेलं तर काय करायचं आपल्याला. लांबून बघेल, वेळ आली तर पळून जाईल. लांबून मजा बघेल, वेळ आली तर पळून जाईल, मधी पडणार नाही. मजा बघेल, निघून जाईल. आता तिसरा तमोगुणी भांडण पाहतोय, तो या भांडणाची खरी मजा लुटेल. जे भारी पडले ते हाणतंय, त्या माणसाला हा तमोगुणी म्हणाल, अरे हाताने काय हाणतो, काठीने हाण, ढिला पडू नको, हाण, मेलं तर मेलं पण हाण, ढिला पडू नको. आणि प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटेल. याला ज्ञानोबा म्हणतात की दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. पार्थ अनेक हे एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृती चित्त उल्हासे, दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुण असतो.
प्रत्येक ठोक्याची मजा लुटेल, ठोक्या गणेश उडी मारेल, वाह क्या मजा आ रहा है, हान म्हणेल. दुसऱ्याचं वाईट केल्यानं, दुसऱ्याला हाणल्यानं, मारल्यानं, पीडा केल्यानं, अर्थात दुष्कृत्य केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. घुबडाला जसा अंधारानं आनंद मिळतो तसं दुष्कृत्य केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. तमोगुणी जितक्या वाईट गोष्टी आहेत तितकं करणार. आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे, मरे परी तेनेकडे क्रिया जाय. वेदानं घालून दिलेले नियम जसं काय मोडण्याचा याला अधिकारच दिलाय. जी आचारसंहिता आहे तिचा भंग करणं म्हणजे दैनंदिन जीवनातलं वागणं ही आचारसंहिता म्हणतोय मी. वागण्याची जी रोजची आचारसंहिता ती मोडणं यात त्याला आनंद मिळतो. दुष्कृती चित्त उल्हास, नियम सोडून वागायचं आणि मजा लुटायची. आचार भंगाची हाडे रूपती इंद्रियाकडे, हा तमोगुणी असतो. जमेल तेवढं वाईट करायचं, वाईट वागायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि त्यातून आनंद लुटायचा, मजा लुटायची. दुष्कृती चित्त उल्हास हा तमोगुणी. रजोगुणी, रजोगुणी हा चंचल असतो. काय चंचलू मासा कामिनी कटाक्षु जैसा, विजू तैसा लवलाव हे नाही. बरोबर आहे. वीज चंचल नसते, मासा चंचल नसतो, कामिनीचा कटाक्ष चंचल नसतो, इतका हा चंचल असतो. इथं बसू का जत्राला जाऊ, वळवळ 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 वळ, बाजूचं म्हणतात बस ना गपचीप, काय वळवळ लावली, असे वळवळ करणारे रजोगुणी असतात. ग्रीष्मांतीचा वारा, बरोबर आहे बोलतात, ग्रीष्मांतीचा वारा विसावा नेनोविरा. या आषाढ महिन्यात, आषाढात जे वारं सुटतं ना, आषाढ महिन्यात सुटलेलं वारं 1-1.5 महिना जे वारं असते, भरा 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 माणसं वडून नेतं. बरोबर येतात, ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेनेविरा. ग्रीष्म महिन्यातलं जे काही आषाढातलं वारं असते, जुलै आषाढ, ते वाऱ्यापेक्षा जास्त चंचल असतो. लकलक 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 हलत असतो. अतिशय छंदिक राजस्वृत्ती, माझं आहे माझं आणि तुझं आहे माझं, माझ्या पत्रावळीचं माझं आणि तुझ्या पत्रावळीचं माझंच, माझा पैसा माझा आणि तुझा पैसा आहे माझा. हावरीवरती परद्रव्य परणारीचा अभिलाष, अतिशय चंचल वृत्ती, सगळ्या जगाचा पैसा मलाच मिळावा, परद्रव्य परणारीचा अभिलाष ठेवतो, रजोगुणी असतो. सत्वगुण सज्जन असतो, मायाळू असतो, प्रेमळ असतो, दयाळ असतो. आणि मग सत्वगुण जीवनात आला की मनुष्य कसा ओळखायचा? सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी, साचची करचरणी होती डोळे. दानोबर आहे. दोषादोष विवेकी इंद्रियची होती पारकी, नियमू बारे पाळकी नियमू बारे पायकी ओळगे तेत. सत्वगुणी माणसाच्या प्रत्येक इंद्रियाला डोळे फुटतात विवेकाचे आणि विवेक आमचा वाटाड्या बनतो. नियमू बारे पायकी ओळगे येतात. इंद्रियाला, प्रत्येक इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात, विवेक आमचा वाटाड्या बनतो. आम्ही चुकीच्या मार्गाने चाललो तर विवेक टोकतो, एक ते चुकीचे जाऊ नको तिकडं. विवेक तुम्हाला चांगल्याच मार्गाने नेतो, देवाच्या दिशेने नेतो. हा सत्वगुण असतो. सत्वगुण सज्जन आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, भगवत भक्तीत रत आहे, हा सत्वगुण आहे. रज आणि तम दुष्ट आहेत, ते तुम्हाला भगवत भक्तीपासून दूर ओढून नेतात. सत्वगुण तुम्हाला भगवंताच्या दिशेने नेतो आणि भगवंताची प्राप्ती करून देतो. म्हणून नाथ महाराजचा हट्ट आहे की सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल सिमगा. सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल सिमगा. बाबांनो, सत्वगुण आपल्या जीवनात आणा, तुमचा सिमगा सफळ होईल, अर्थात तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्हाला मोक्ष मिळेल, जीवन धन्य होईल. आणि म्हणून जे रजा आणि तम विकारी आहेत, जे भगवत भक्तीपासून दूर नेतात आणि आम्हाला नरकात घालतात, ते रजतम टाका आणि सत्वगुणाचा आपल्या जीवनात विकास करा. सत्वगुण तुम्हाला देवाची प्राप्ती करून देईल. हा कूट अर्थ आहे या अभंगाचा. कूट अभंग आहे हा, कूट अर्थ आहे. काय की रजतम विकारी आहेत, दुष्ट आहेत, दुष्कृत्य करून घेतात, नरकाला लावतात रजतम. पण सत्वगुण चांगला आहे. जीवनातून रजतम घालवा, सत्वगुण जीवनात आणा, तो देवाची प्राप्ती करून देईल.
हा या अभंगाचा सरळ कूट अर्थ आहे. सत्वगाठी उमगा त्याने सफळ होईल शिमगा. आणि म्हणून आपल्या जीवनातले रजतम घालवा आणि सत्वगुण आपल्या जीवनात आणा. तुमचं जीवन धन्य होईल, तुमचा शिमगा सफळ होईल, अर्थात संसार शिमगा तुम्ही जिंकाल, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आता प्रश्न असा आहे की सत्वगुणानं तुम्ही संसार जिंकता, शिमगा सफळ होतो, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यात बाहेर पडता. मग हा सत्वगुण आपल्या जीवनात आणायचा कसा? आणायचा कसा? त्याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत आणि माऊली लिहित आहेत की एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तो. नीट ऐका होई. एरवी तरी पाही काय बोलतोय मी? रजतम घालवायचेत, विकारी आहेत, नरकाला नेत आहेत. सत्वगुण वाढवायचा आहे, देवाची प्राप्ती करून देतो. मग हा सत्वगुण वाढवायचा आपल्या जीवनात. कसा वाढवायचा? ज्ञानोबा सांगतायत एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तो. तरी धरा वातायचा संगू, जने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू, आहार घेपे. या दोन ओव्यामधून ज्ञानोबा सांगतायत की सत्वगुण आपल्या जीवनात कसा आणावा. ज्ञानोबा लिहित आहेत एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तो. तुम्हाला राजस आणि तामस स्वभाव घालायचा आहे आणि सत्वगुण तुमच्या जीवनात आणायचा आहे, सात्विक स्वभाव करायचा आहे. याला सर्वात बलवान साधन जर काय असेल तर माऊली म्हणतात शुद्ध सात्विक शाकाहार. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तू. स्वभाव सात्विक करायचा आहे, जीवनात सत्वगुणाची वाढ करायची, तर बलवान साधन काय असेल? सर्वात बलवान साधन तो शुद्ध सात्विक शाकाहार. अर्थात शुद्ध सात्विक शाकाहाराने तुमचा स्वभाव सात्विक बनतो, अर्थात सत्वगुण तुमच्या जीवनात येतो आणि हा सत्वगुण तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. मग सत्वगुण जीवनात यावा यासाठी बलवान साधन आहे शुद्ध सात्विक शाकाहार. तर शाकाहार करा, तुमच्या जीवनात सत्वगुण येईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्ञानोबा सांगतात की धरावा तैसा संगो, जने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आरोग्य पे. जीवनात सत्वगुण यावा, तो वरचेवर वाढावा, यासाठी बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार, आणि दुसरं साधन आहे सज्जनाची संगती, आणि तिसरं साधन आहे मुखाने नित्य हरिनाम घेणे. आणि म्हणून शुद्ध शाकाहार करा, सज्जनाची संगती करा आणि मुखाने देवाचं नाव घ्या. तुमच्या जीवनात सत्वगुण वरचेवर वाढेल आणि तुमचा शिमगा सफळ होईल, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडाल. आणि म्हणून आहाराला फार महत्त्व आहे जीवनात. तुम्ही जसे खाल तसे व्हाल, जसे खाल तसे व्हाल, जसं अन्न तसं मन. नरबरा बोलतायत पाय पाय विरा सावधची घे मदिरा, तो हो निठाके माजरा तियेच क्षणी. एक सावध मनुष्य आहे पण अचानक दारू पिला, तो माजरा होतो, बरळू लागतो, उड्या मारतो, नाचू लागतो. अरे आता सावध होता ना, पण दारू पिला, या दारूरूपी अन्नानं माजरा झाला. हा ज्या त्या अन्नाचा प्रताप असतो. ना तरी अमृत जिया परी घेतली मरणवारी, का आपणायसे करी विष जैसे. अमृत पिलात तारेल, विष पिलात मारेल, हा त्या त्या अन्नाचा परिणाम आहे. आणि म्हणून भांडियाची नि तापे आतुले उदकही तापे, तसे धातू असे आटोपे चित्रवती. तुम्ही चुलीवर किंवा स्टोवर गॅसवर पाणी ठेवलंय का भांड्यात तापायला, तर आधी काय तापल? भांडं तापल आणि मग आतलं पाणी तापल. तसं तुम्ही जे खाता त्या खाल्ल्यानं तुमच्या आधी पेशी तप्त होतात, आणि पेशी तप्त झाल्यावर पेशीच्या आत असलेलं तुमचं चित्त तप्त होतं, आणि या चित्तावर तुमचा स्वभाव अवलंबून असतो. जसे खाल जे अन्न घेतलंय तशा प्रकारच्या पेशी, जसे पेशी तसं चित्त, आणि जसं चित्त तसा स्वभाव. म्हणून सात्विक रसू सेविजे, ते सत्वाची वाढी पाहिजे,
राजसा तामासा होय जे एर रसी. जसा रस घ्याल, जसं अन्न घ्याल, तसा स्वभाव. सात्विक अन्न घेतलं, सात्विक स्वभाव. राजस घेतलं, राजस स्वभाव. तामस घेतलं, तामस स्वभाव. आता तामस अन्न काय? शिळं पाक, खरकाटं मारकाटं कसलंही. सवे बैसुनी नारी गोतांबिल करी. बाळाचे हातवरी चिवडूनी राडी करी. सवे बैसुनी नारी गोतांबिल करी. लेकरू ताटात घ्यायचं, बायको घ्यायची, वाचा 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 चिवडायचं आणि गटागट हाणायचं. मनगटापर्यंत वगळे जातात, ते जीवन चाटायचं. किळसवानं जीवन. शुष्क अन्न, वाळलेलं अन्न, शिळं अन्न हा तामस आहार आहे. दिवाळीचा सण आहे. सून ताट भरून आणते. बुंदीचे लाडू, करंज्या, आमकं डमकं, चकल्या माकल्या, जे जे काय असेल. दिवाळीचा सण आहे. गच्च ताट भरून आणते सून गोड पदार्थाचं सासूला, आणि सासू पुढे मांडते. आता खावा ना गपचिप. ती म्हातारी ताट पुढे ढकली. ती म्हणते मला नाही जमत बाया हे. सुनाला म्हणते अगं हे पुरी, ती कालची अर्धी भाकर आण शिळी. सून म्हणते अहो सासूबाई आज दिवाळी ना. नाही नाही मला नाही जमत बाय, खाते मी, पण मला आधी अर्धी शिळी भाकर खाऊच दे, त्याशिवाय मला जमतच नाही बाय. ज्याला शिळं अन्न खायला आवडतं ते तमगुणी असतं. वाळलेलं, कोरडं, शिळं, खरकाटं मरकाटं तमगुणी माणसं. जी माणसं शिळं खातात ते तमगुणी असतात. दिवाळीच्या सणाला अर्धी भाकर मागती तमगुणी. दारू, मांस, मच्छर ज्याला आवडतं ते तमगुणी. रजगुणी अतिशय तिखट, अतिशय खारट, अतिशय आंबट. वाफेच्या शिगे वातीही लावल्या लागे, तसा ऊन ऊन मागे राजसुजो. विनोदानं म्हणतात ज्ञानोबा की भजे जर आदनातून काढे, त्यातून वाफा निघतात. त्या वाफेवर जर कापसाची वात धरली तर ती वात पेटेल. वात पेटेल, विनोदानं म्हणतात. वाफेच्या शिगे लावल्या वातीही लागे, तसा ऊन ऊन मागे राजसुजो. अतिशय गरम, अतिशय खारट. 10 माणसं पंक्तीला बसलेत. त्यातले 5-6 माणसं जेवण करतात. लागलं ते वरून मीठ टाकतात. तसं त्या बाईनी प्रोपोर्शनली बरोबर टाकलं असतं हिशोबाने. 5-6 जण बिचारे आधी खातात आणि मग गरज पडते वरून टाकतात. पण 5-6 असे असतात की खायच्या आधीच मोठी चिमट घ्यायची मिठाची, तर ताटात टाकायचं, कालवायचं आणि चांगलं खारट करून कणाकण हाणायचं. कणाकण हाणायचं. हे रजगुणी असतात. अति खारट, अति आंबट, अति तिखट, दाहक. हॉटेलमध्ये गेले ऑर्डर असते, तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम असेल ते आण. दाब द्यायचा वेटरला, आण सगळ्यात गरम. वेटर म्हणला बरं, शपर लेवले. वेटर गेला नाही का बशीत 20 तास घेऊन आला आणि मांडला पडून खा म्हणले. ते चाबरे होते, सिगारेट काढली, पेटवली, निघून गेले. विनोदाचा भाग सोडा. अति गरम, अति खारट, अति आंबट, अति तिखट ज्याला आवडतं ते रजगुणी असतात. रजगुणीला थोडाफार मांसाहार दारूही आवडते, पण तमगुणाला तर फारच आवडते. तमगुणीला फार आवडतं. ज्याला रोज दारू मटण लागतं तो तमगुणी असतो. जो कधी मधी खातो दारू मटण तो रजगुणी. सात्विक आहार कसा असतो? मधुर रसी होय मेचू जया. ज्याची आवड गोड रसाकडे आहे, ज्याला गोड खायला आवडतं. मधुर फलाहार, भाजीपोळी, वरण भात, तूप, दही, दूध, नाना प्रकारची फळं, नाना प्रकारचे गोड रस ज्याला आवडतं तो सात्विक आहार. आणि हा सात्विक आहार उपकारक असतो. आमचं आयुष्य वाढवतो, आनंद देतो आणि आम्हाला मुक्तीही मिळवून देतो. का? तर सात्विक आहारानं आमचा सत्वगुण वाढतो. आणि सत्वगुण वाढला की सत्वगुण आमचा सिमगा सफल करतो, अर्थात आम्हाला मुक्ती मिळवून देतो. आणि म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा, सत्वगुण वाढेल. सत्वगुण वाढला तर काय फायदा? नाथ महाराज म्हणतात की सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा. सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा. शुद्ध शाकाहार करा, सत्वगुण वाढेल. सत्वगुण वाढला की शिमगा सफल होईल, अर्थात मुक्त व्हाल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आणि मग शुद्ध शाकाहार करा आणि सज्जनाची संगती करा. संगतीला फार महत्त्व आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा.
चोराच्या संगतीत गेलात, चोरासारखी बुद्धी होती, फाटकं चिंदू कुठला उचला असं वाटतं. चांगल्यासोबत गेलात चांगलं व्हाल, वाईटासोबत गेलात वाईट व्हाल. एवढा कठीण हिरा घनानं फुटत नाही. आयरनीवर घन हिरा मांडला आणि त्याच्यावर घन मारला तर आयरनीत किंवा घनात शिरतो. त्या घनाला फोडील, आयरनीला फोडील, पण स्वतः फुटत नाही. असा कठीण हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला, डेकून फुटला आणि त्याचं रगत लागलं, हिऱ्याला तर हिराचा चुरा होतो. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. संगतीला महत्व आहे. तुम्ही एक डॉल्बीचे डिंगडॉंग लग्न केले, साधू आहेत पण डॉल्बीचे डिंगडॉंग लग्न अटेंड केले 15-20, साधू असाधू बनू शकतो ते विकारी वातावरण पाहून. पण ते एखादा टुकार आहे, गुंड आहे, 15-20 अंत्ययात्रा अटेंड केल्या तर तो टुकार गुंड असाधू साधू बनू शकतो. हा संगतीचा परिणाम आहे. कुसंगे नाडाला साधू तैसा. कैकेयी माता सगळ्यात जास्त प्रेम रामचंद्रावर करायची चारी भावंडामध्ये, पण संगती मंथरेची बुद्धी पालटवली. एका रात्रीत दुसऱ्या दिवशी भगवंताचा रामचंद्राचा राज्याभिषेक, पण कैकेयी माता खुतून बसली. भरता लगा दी रामाला 14 वर्षाचा वनवास. का? संगती मंथरीची. कर्ण महादानी भगवत भक्त, पण द्रौपदीला माझ्या मांडीवर बस म्हणला, इथपर्यंत खाली पडला, पतित झाला. का? संगती दुर्योधनाची. संगतीला महत्व आहे. म्हणून धरावा तैसा संगू, जने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. सज्जनाची संगती आणि शुद्ध सात्विक शाकाहार आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने तुमच्या जीवनात भरभरून सात्विक गुण येतो. आणि सात्विक गुण जीवनात आला की तुमचा सिमगा सफळ होतो, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्वगुण यावा. नाथ महाराज काय म्हणतात की सत्व गाठी उमगा. सत्वगुणाची तुमच्या पदरात गाठ मारा, सत्वगुण तुमच्या जीवनात वाढवा. त्यांनी काय फायदा आहे? तर सिमगा सफळ होईल, अर्थात संसार सफळ होईल. तुम्ही संसार बंधनातून बाहेर पडाल, मुक्त व्हाल. सत्वगुण जीवनात आणा. कसा आणायचा? सत्वगुण जीवनात कसा आणायचा? शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं नाम. या 3 गोष्टींनी रजतम खाली दबतात किंवा मरतात आणि सत्वगुण उफाळून येतो. तुम्ही एक गंमत बघा. जागोजाग संतांनी आम्हाला सांगितलंय की रिकामा अर्धगडी राहू नको, सदा नाम घोष करू हरिकथा, नित्य असत्य अमित हरिपाटे जैसे. नित्य नाम घ्या, सदा नाम घ्या. हे नाम नित्य का असावं? नामाला नित्य तुम्ही तुमच्या मुखात धारण करा, हा संताचा हट्ट का आहे? रिकामा अर्धगडी राहू नको असं ज्ञानोबा का म्हणतात? सारखं भगवंताचं नाम घे, अर्धघडी रिकामा राहू नको, सारखं भगवंताचं नाम घे. हा हट्ट काय? नाम घेतल्याविना राहूच नका, लावी मना पिशे गोविंदाचे. हे हट्ट काय आहेत संतांचे? याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही नित्य भगवंताचं नाम घेता त्यावेळेस सत्वगुण तेवत असतो, उफाळून वर येतो. आणि हरिनाम थांबलं रे थांबलं की रजतम उफाळून वर येतात, सत्वगुणाला खाली दाबतात. आणि रजतम विकारी असतात, तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात, तुम्हाला नरकाला धाडतात. तुमचा संसार असफल होतो. आणि म्हणून नाम नित्य हवे. ज्ञानोबा लिहित आहेत, विपाय वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध, परी एरा दोघे ओखद एरा आहे ती. विपाय वाढे सत्वशुद्ध. तुम्ही हरिनाम घेतायत, सत्वगुण वाढेल. पण हरिनाम थांबलं की रजतम वर येतील, सत्वगुणाला खाली दाबतील, पतन करतील. उभी नीट आहे का? विपाय वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साथ, परी येरा दोघे येर ओखद आहेत. हरिनाम घेतले, सत्वगुण वाढलाय, सत्वगुण आत्मज्ञान मिळून देईल, मोक्ष मिळून देईल. पण नाम नित्य हवंय. नाम थोडंही थांबलं
की रजतम वर येतील आणि सत्वाला दाबतील आणि तुमचं पतन करतील. तुम्ही एका अशा खोल भांड्यामध्ये खेकडे टाका 5-25. त्यातला एखादा खेकडा जर भांडं चोरून वर चालला तर बाकीचे खेकडे नागे आणि त्याला खाली वाढतात. ही खेकड्याची वृत्ती. खेकडा खेकड्याला वर जाऊ देत नाही, आपल्यात गुंतून ठेवतो. नागीने खाली वाढतो वर चालला तर. तसं सत्वगुण वर चालला तर रजतम त्या सत्वगुणाला खाली वाढतात त्या खेकड्यासारखं. कधी? नाम थांबल्यावर. आणि मग नाम थांबू देऊ नका, नित्य नाम घोका. रजतम दबून राहतील, मरतील आणि सत्वगुण वर येईल. आणि सत्वगुण वर आला की तुमचा सिमगा सफळ होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून सत्व रज तम हे 3 गुण संसारात कसे बांधतात आणि संसारातून कसे सोडतात बघा. एक घनदाट जंगल, त्या जंगलामध्ये एक धनिक शेठजी वाट चुकला. प्रवासाला चालला होता, घोडं घेऊन चालला होता, पण वाट चुकला, भटकला. वाट इकडे तिकडे फिरायला लागला. काही केल्या सुधारेना, बाहेर कसं पडावं काही कळेना. तेवढ्यात त्याला 3 माणसं भेटले जंगलामध्ये. मला बरं झालं माणसं भेटले, आता यांना आपण वाट विचारू. तो गेला, यांनी वाट विचारली. त्यांनी वाट तर नाही सांगितली, पण तिघांनी त्याला पकडलं आणि एका झाडाला बांधलं. आधी हे चोर 3 चोर म्हणजे एक सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी, हे 3 गुण आहेत. सत्व रज तम हे 3 गुण, हे 3 माणसं आहेत. शेठजी विचारतोय वाट सांगा वाट सांगा, पण त्यातला रजगुण पटकन धावला, त्याला धरलं. तमगुणाने दोरीने बांधलं आणि पैसे काढू लागला. तेवढ्या सत्वगुण बाजूला उभा होता, तो पुढे आला आणि तो म्हणाला, अरे रजा आणि तम, आपल्याला जरा तहान लागली, जा हे बाजूला पाणी दिसते तलाव, जा एखाद्या भांड्यात पाणी घेऊन या. रजा आणि तम पाणी आणायला गेले. सत्व तिथं उभा आहे. सत्व जवळ गेलाय. सत्वानी त्या धनिक शेठजीचं दावं सोडलंय, दोरी सोडली, त्याला मोकळं केलंय आणि हळूच जंगलाच्या किनाऱ्यावर नेलं आणि लांबून त्या शेठजीला आत्मज्ञानाचं, मोक्षाचं घर दाखवलं. कुणी? सत्वगुणाने. की जा, ते तुझं घर आहे, ते तुझं घर आहे आत्मज्ञानाचं, आत्मस्वरूपाचं, तिथं जा. सत्वगुणाने आत्मस्वरूपाचं घर दाखवलं आणि सत्वगुण स्वतः मागे राहिला. इथं काय केलंय? रजा आणि तमाने बांधलंय, सत्वानं सोडलंय. नीट लक्ष द्या. रजतमानं बांधलंय, पण त्या सत्वाला सोडायचंय. तहान लागल्याचं नाटक केलं. रजतम पाणी आणायला पाठवलेत. रजतम पाणी आणायला गेले. सत्व तिथं उभा आहे, त्याने त्या शेठजीला सोडले, जंगलाच्या किनाऱ्यावर नेलंय आणि या सत्वगुणानं त्या शेठजीला लांबून आत्मस्वरूपाचं घर दाखवलंय की जा, ते तुझं घर आहे. शेठजी आत्मस्वरूपाच्या घरात गेलाय आणि सत्वगुणही मागं राहिलाय. याला गुणातीत अवस्था म्हणतात आणि ही मुक्ती असते. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाच्या भक्तीनं रजतम दबतात, सत्वगुण वर येतो आणि शेवटी सत्वगुण नाहीसा होतो, मनुष्य निर्गुण होतो आणि निर्गुण होऊन आत्मस्वरूपाच्या घरात जातो. ही मुक्ती असते आणि याला तुकोबारा म्हणतात की सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. तात्पर्य रज आणि तम संसारात बांधतात, सत्व तुम्हाला सोडतं आणि ते सत्वही मागं राहतं. ते दुरून तुम्हाला आत्मस्वरूपाचं घर दाखवतं. तुम्ही एकटे आत्मस्वरूपाच्या घरात जाता आणि सत्वही मागं राहतं. मग इथं सत्व रजतम तिन्ही गेले. गुणातीत अवस्था आहे आणि ही मुक्त अवस्था असते. ही मुक्त अवस्था असते आणि मग सत्व तुम्हाला सोडवतं. रजतमानं शेठजीला बांधलंय, सत्वानं शेठजीला आत्मस्वरूपाच्या घरात नेऊन पोचतं गेलंय आणि सत्व मागं राहिलंय. तात्पर्य सत्वच तुम्हाला सोडतं, मुक्ती देतं. म्हणून जीवनात सत्वगुण आणा. सत्वगुणाशिवाय तुम्हाला मुक्ती मिळूच शकत नाही. आणि मग ज्ञानोबा लिहितात की म्हणून वारे अर्जुना येत सत्वाची हेतू ज्ञाना, येत सत्वाची हेतू ज्ञाना, जैसा का दिन माना सूर्य हा पै. दिवस बघायला सूर्यच कारणीभूत, तसं मोक्ष मिळवून द्यायला सत्वगुणच कारणीभूत. आणि म्हणून सत्वगुणाची वाढ करा. फायदा काय? तर तुमचा सिमगा सफळ होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून सत्व गाठी उमगा, त्याने सफळ होईल सिमगा. सत्व गाठी उमगा,
त्याने सफळ होईल शिमगा. आता आपण पाहिलं शिमगा सफळ करायचा आहे म्हणजे काय? मोक्ष मिळवायचा आहे. शिमगा काय? संसारातलं दुःख आहे. शिमगा म्हणजे संसार. संसारला शिमग्याचं रूपक केलं नाथ महाराजांनी. शिमगा म्हणजे संसार. पण यात दोन भाग पाडू आपण, संसारिक शिमगा आणि पारमार्थिक शिमगा. संसारिक शिमगा म्हणजे दैनंदिन दुःख, हाल अपेष्टा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिदा अंतरोणी इंगळाच्या. एखादा मनुष्य विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं कसं वाटतं, तो म्हणतो मजा येते. हे बोलणं मूर्खपणाचं आहे ना. विस्तावर झोपल्यानं मजा येते हे बोलणं मूर्खपणाचं आहे. तसं एखाद्या माणसाला म्हटलं रामराम पाहुणं काय चाललंय, ते म्हणतं मजा येते, बरं चाललंय, हे बोलणं तितकं मूर्खपणाचं आहे. की विस्तावर झोपलेला माणूस जर म्हणत असेल की मजेत आहे, तसं एखाद्या माणसाला सहज विचारलं काय चाललंय, तो म्हणतं मजेत आहे, हे बोलणं तितकं मूर्खपणाचं आहे. काय चाललंय तुमचं, मी मजेत आहे, बरं चाललंय, हे बोलणं तितकं मूर्खपणाचं आहे की विस्तावर झोपलेला माणूस म्हणतं की मी मजेत आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवी जेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. विस्तार झोपलेल्या माणसाला सुखाची झोप लागेल आणि तो जर मला लागली सुखाची झोप, ते बोलणं तितकं मूर्ख आहे. किंवा एखाद्या माणसाला विचारलं रामराम पाहुणं काय चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललं, हे बरं चाललं असं म्हणणं तितकं मूर्ख आहे की विस्तावर झोपलेला माणूस म्हणतो माझं बरं चाललंय. म्हणजे विस्तावर झोपलेला मनुष्य किती दुःखी असेल तितकं दुःख या संसारात आहे. मृत्यू लोकात सुख नावाची गोष्ट तुम्ही ऐकूच शकत नाही. कहाणी म्हणजे काल्पनिक असते. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, गोष्ट तरी थोडीफार खरी असते, पण कहाणी ही टोटल काल्पनिक असते. तुम्हाला कहाणी सुद्धा ऐकायला मिळायची नाही सुखाची म्हणली मृत्यू लोकात. मृत्यू लोकात इतकं सुख दुर्मिळ आहे. मृत्यू लोकात भरभरून सुख मिळतं. आज तो विषय नाही आहे, विषयांतर होईल. पण मृत्यू लोक दुःखानं खचून भरला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. असा दुःखानं भरलेला संसार हा शिमगा आहे. हा शिमगा आहे. याला नाथ महाराज संसार शिमगा म्हणतात. धावण्या धावती संत अंतरंग, संसार शिमगा सांग निरसती. कसा शब्द आहे? संसार शिमगा. हा संसार हा शिमगा आहे. संसारातलं दुःख हा शिमगा आहे. शिमग्याला आम्ही बोंब मारतो, संसारात बोंब मारतो, म्हणून संसार शिमगा आहे. संसार शिमग्यात दुःख आहे, पारमार्थिक शिमग्यात आनंद आहे. आणि सत्वगुणाची वाढ झाल्यानं तुमच्या जीवनातला पारमार्थिक शिमगा जागा होतो आणि हा पारमार्थिक शिमगा सफळ होतो. अर्थात परमार्थ करणाऱ्या माणसाचा संसार सफल होतो, अर्थात पारमार्थिक मुक्तीला जातो, असा कुठं अर्थ आहे. आणि म्हणून सत्यगाठी म्हणून सत्वगाठी उमगा, त्याने सफळ होईल शिमगा. शिमगा सफळ करायचा आहे. शिमगा सफळ करायचा आहे अर्थात मुक्त व्हायचं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी सत्वगुण वाढवा. मग सत्वगुण कशाने वाढतो? तर शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात हरिनाम. मग मुखात हरिनाम असेल तर जीवनात सत्वगुण येतो आणि तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून नाथ महाराज या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात की तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही हेच गाणे गा. गाणं म्हणजे रेडिओवरचं नाही आहे. भावे गावे गीत शुद्ध करून याची तुकोबाराबी एक ठिकाणी गाणं म्हटलेत, गीत म्हटलेत, भावे गावे गीत. गीत गाणं म्हणजे रेडिओवरचं नसून हरिनामाचं गाणं, मुखानं रामकृष्ण हरी म्हणत राहणं, हेच गाणं, हेच गीत आहे. तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा आणि मुखानं नित्य रामकृष्ण हरी नामाचं गाणं गा. फायदा काय? सत्वगुण वाढेल, तुमचा शिमगा सफल होईल, अर्थात तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आणि महाराज म्हणतात की माझ्या बोलण्याला हसू नका, जे हसताल तर तुम्ही वेडे ठराल, हसू नका. तुम्ही शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखानं हरिनामाचं गाणं गा, नित्य गा, मुखानं नित्य हरिनामाचं गाणं गा. फायदा काय? फायदा काय? तर सत्वगुण जीवनात येईल
शिमगा सफळ होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. आणि जर तुम्ही मुखानं हरिनामाचं गाणं सारखं गायलं नाही तर काय होईल, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की भूतसभेची कार्टी विषय गोवऱ्या चोरटी. भूतसभेची कार्टी विषय गोवऱ्या चोरटी, उतरा कुकर्माची राहटी, तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही शुद्ध सात्विक साकार करा, सज्जनाची संगती करा, मुखानं हरिनामाचं गाणं गा. काय फायदा होईल? सत्वगुण जीवनात वाढेल. हा सत्वगुण तुम्हाला मोक्ष मिळवून देईल, तुमचा शिमगा सफळ होईल. पण तुम्ही हरिनामाचं गाणं गायलं नाही तर काय होईल? तुम्ही विषयाला भुलाल, विषयाच्या गोऱ्या चोराल आणि विषयाने तुमचं पतन होईल. तुम्ही संसार बंधनात पुन्हा अडकाल, अर्थात नरकाला जाल. भूतसभेची कार्टी. हे भूत म्हणजे पंचमहाभूत, मसन वाटतलं नाही. भूत म्हणजे पंचमहाभूत. आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार भिन्न हे आठो भाग. हे आप तेज गगन मही मारुत मन हे जे आहेत ना अष्टधा प्रकृती, हे भूत आहेत. आणि भूतांची सभा म्हणजे अष्टधा प्रकृती, आणि प्रकृती म्हणजे आपलं शरीर. आणि मग भूतसभेची कार्टी म्हणजे तुम्ही, आम्ही माणसं. आम्ही काय करतो? विषयाच्या गवऱ्या चोरतो. आणि होळीला गावऱ्या लागतात, सरपणं असतात आणि गावऱ्या असतात. आणि मग तुम्ही हरिनाम नाही घेतलं तर तात्पर्य विषय भोगाकडे झुकाल आणि आपलं पतन करून घ्याल, नरकाला जाल. कारण जो विषय भोगतो तो नरकालाच जातो. ज्ञानोबरायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पाय. ओव्या नीट आहे का? विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पाय. विषयाचं थोडंही ध्यान केलं तुमचं पतन झालं म्हणून समजा. विषयाची शंका मनी उपजे देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. विषयाची शंका मनी उपजे देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. मनात विषयाची आठवण जरी आली तर विवेक नाहीसा होतो आणि तुमचा घात करतो, तुमचं पतन होतं. नुसती शंका मनात आल्याने, विषय भोगलं तर पतन होईलच, पण नुसती शंका जरी मनात आली तर तुमचं पतन होईल. तात्पर्य विषय तुम्हाला नरकालाच नेतात. विषय भोगणारा मनुष्य नरकालाच जातो, हे कटू सत्य ज्ञानोबराय सांगतात. आणि विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय, आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. जेव्हा स्वतंत्र कीर्तन लागेल तिकडे मी जात नाही. पण लैंगिक विषय आला, हा त्वचेच्या विषयात मोडतो. जिभेचा विषय चव, गोड आणि कडू. डोळ्याचा भ्यासूर आणि सुरेख. कानाचा निंदा आणि स्तुती. नाकाचा सुगंध आणि दुर्गंध. हे विषय भोगू नका, हे संसार बंधनात बांधतात. या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती होते. विषय मोठा मी तिकडे जात नाही, वेळ संपत आलाय. फक्त ज्ञानेंद्रियाचे विषय भोगो. आणि लैंगिक विषय हा त्वचेमध्ये मोडतो. स्पर्श, मृदू आणि कठीण, हे विषय भोगू नका. हे विषय जीवनात पाप पुण्य निर्माण करतात आणि पाप पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. म्हणून विषयाचा त्याग करा. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही हरिनामाचं गाणं जर नाही गायलं, शुद्ध सात्विक साकार नाही केला, सज्जनाची संगती नाही केली, हरिनामाचं गाणं नाही गायलं, तर जीवनात सत्वगुण येणार नाही, रज आणि तमगुण येतील. रज आणि तम विकारी असतात, ते तुम्हाला विषयाकडे खेचून नेतील, विषय भोगायला लावतील. आणि विषय भोगले की तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल, तुमचं पतन होईल, तुम्ही नरकाला जाल, तुमचा शिमगा असफल होईल, तुम्ही संसार बंधनात अडकाल. आणि म्हणून उतरा कुकर्माची राहटी. कुकर्म करू नका, कर्मफळी आस न करावी, कुकर्मी संगती न व्हावी. नवरा बोलतायत की कुकर्म टाळा. कुकर्म टाळले
आणि मुखात हरिनाम धारण केलं की तुमच्या जीवनात सत्वगुण येईल, विषयापासून तुम्ही दूर जाल आणि तुमचा शिमगा सफळ होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. विषय पूर्ण गीता तुम्ही चाळून पहा. अनेक ठिकाणी भगवान कृष्णाने अर्जुनाला जागोजाग असा उपदेश केला आहे की अर्जुना तू विषयाचा त्याग कर, अर्जुना विषयाचा त्याग कर. भगवान बोलत आहेत, नरवारा लिहित आहेत, विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. हे रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. जागोजाग अर्जुनाला उपदेश केला की तू विषयाचा त्याग कर. हे ज्ञानेंद्राचे विषय त्याग, त्यातून पाप पुण्य निर्माण होतं आणि पाप पुण्य संसारात बांधतं. तुम्ही परमार्थाची व्याख्या बारकाईने पाहिली तर जीवन पाप पुण्य रहित होणं हाच खरा परमार्थ असतो. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ असतो. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, थोडं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि थोडं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाहिजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाहिजे मनुष्यभूमी. जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. तात्पर्य, पाप पुण्य शिल्लक असेल तर संसार बंधन आहे, मग तुम्ही स्वर्गाला जा, नरकाला जा, कुठे जा. पण पाप पुण्य शिल्लक असेल तर संसार बंधन आलंच. पण जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही तर तुम्ही मुक्त होता. आणि जीवनात पाप पुण्य येतं प्रामुख्यानं ज्ञानेंद्राच्या विषय भोगातून आणि बऱ्या वाईट कर्मातून. आणि मग ज्ञानेंद्राचे विषय भोग ज्यातून पाप पुण्य निर्माण होतं ते पाप पुण्य निर्माण करू नका. त्याकरता विषयाचा त्याग करा. कारण विषयाचा त्याग केला की मनुष्य मुक्त होतो, याची ग्वाही ज्ञानोबा देत आहेत. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रिय अर्था नागवेची. ज्याने विषयाचा त्याग केलाय तो मुक्त असतो. आणि जो विषय सेवन करतो तो संसार बंधनात अडकतो. मग जागोजाग उपदेश आहे विषयाचा त्याग करा. हे विषय जया ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ओवी नीट ऐका. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. जो विषय भोगत नाही त्याला सुख दुःख दोन्ही होत नाही, तो आत्मानंद भोगतो आणि त्याचा गर्भवासही संपतो, अर्थात तो मुक्त होतो. तात्पर्य, जो विषय भोगत नाही तो आत्मानंदात लोळत असतो आणि तो मुक्त असतो. आणि जो विषय भोगतो तो संसार बंधनात अडकतो. आणि म्हणून विषय टाळा. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, कुकर्म करू नका, तुम्ही मुक्त व्हाल. परंतु ज्ञानेंद्रियाचे विषय टाळण्यासाठी आणि कुकर्म टाळण्यासाठी मुखात हरिनाम असावं लागतं. आणि मग मुखात हरिनाम धारण करा. सज्जनाची शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखात हरिनाम धारण करा, अर्थात हरिनामाचं गाणं गा. फायदा काय? तर जीवनात सत्वगुण येईल. सत्वगुण जीवनात आला की शिमगा सफल होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. परंतु तुम्ही हरिनामाचं गाणं नाही गायलं तर तुम्ही विषयाकडे खेचल्या जाल, विषय भोगाल, आणि विषय भोग तुम्हाला सरळ नरकाला नेतील. विषयाची शंका मनी वस्ती देखा तरी घातू करी असे का विवेक जाता. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी ये सनी पतन गिमनसित पावे. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचं ध्यान जरी केलं, साधं भोगलं तर सोडा, नुसतं ध्यान जरी केलं विषयाचं, तर तुमचं पतन ठरलेलं आहे, तुम्ही नरकाला जाल. आणि मग नाथ महाराज म्हणतात हरिनामाचं गाणं गा ना. हरिनामाचं गाणं गायलं तर सत्वगुण त्यातून मुक्ती. पण हरिनामाचं गाणं नाही गायलं
तर त्यातून विषयभोग आणि नरक आहे. हां, आणि म्हणून विषयभोग आमच्या जीवनातून जावेत, कुकर्म जावं, हां, आमचा नरक टाळावा, यासाठी तुम्ही जागोजाग हरिनामाच्या बोंबा मारा. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की जागोजागी थांबा, अवघ्या मिळून मारा बोंबा, न जळे एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका. हरिनाम घेतलं तर सत्वगुण, सत्वगुणातून मुक्ती. हरिनाम नाही घेतलं तर विषयभोग, कुकर्म आणि त्यातून संसार बंधन, नरकवास. मग हा नरकवास, संसार बंधन आमच्या जीवनात येऊ नये म्हणून बाबांनो तुम्ही जागोजाग थांबा. हां, संत संगतीत मिसळा, वारकऱ्यात मिसळा, जे नामधारक आहेत त्यांच्यासोबत जा, जागोजाग थांबा. म्हणजे उगाच मोकार रस्त्यावर उभा राहू नका, जागोजाग थांबा. म्हणजे जिथं संत उभे आहेत तिथं थांबा, जिथं हरिनाम चालू आहे तिथं थांबा, हरिकथेत थांबा, प्रवचनात थांबा, कीर्तनात थांबा, संत समागमात थांबा. हां, हा अर्थ आहे जागोजागी थांबा. आणि संत समागमात, कीर्तनात, प्रवचनात थांबून ते हरिनामाची बोंब मारतात, तुम्ही त्यांच्यासोबत हरिनामाची बोंब मारा. आणि म्हणून जागोजागी थांबा, अवघ्या मिळून मारा बोंबा. तुम्ही हरिनामाची बोंब मारा. नाथ महाराज म्हणतात की अजूनही का उगलाची, बोंब पडू दे नामाची. अरे बा तू अजून गप्प काय, हरिनामाची बोंब मार. बघा शिमग्याला पण बोंब मारतो, हां, शिमग्याला बोंब मारतो. आता ही बोंब 2 प्रकारची आहे, एक गलिच्छ बोंब आहे आणि एक चांगली बोंब आहे. उदाहरणार्थ बोंबला रे बोंबला, पुढं टिंब टिंब, अतिशय गलिच्छ घाणघाण शिव्या असतात त्या. ह्या घाणघाण शिव्या, वाचाळ शिव्या संसारातलं दुःख दाखवतात, संसारातले विकार दाखवतात, संसारातलं दुःख दाखवतात. माणसाच्या जीवनात दुःख येतं त्यावेळेस मनुष्य बोंबलतो, ठोठा बोंबलतो दोन्ही हाताने. ती शिमग्याची बोंब संसारातलं दुःख दाखवतं. म्हणजे संसारातलं दुःख घालायचं आहे, संसार शिमगा घालायचा आहे तर बोंबच मारायची, पण हरिनामाची, हरिनामाची, हरिनामाची बोंब मारा. संसार शिमगा सफळ होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की अरे तुम्ही दैनंदिन जीवनाला शिमगा म्हटले, तो शिमगा तर 12 महिने यायचं तेव्हा येईल, पण दैनंदिन जीवन, दैनंदिन संसार हाच शिमगा आहे. अरे तुम्ही गप्प काय आहेत, अजूनही का उगलाची, बोंब पडू दे हरिनामाची. अरे तू गप्प काय, हरिनामाची बोंब मार, तुझा संसार सफल होईल, तुझा शिमगा सफल होईल, तू मुक्त होशील. कशा प्रकारे, एका जनार्दनी मारली बोंब, एका जनार्दनी मारली बोंब, जनवन स्वयं एक झाले. तू हरिनामाची बोंब मारलीस, हां, तर तू हे जगत आणि परमात्मा एक व्हाल, तू अद्वैतात जाशील आणि मुक्त होशील. आणि म्हणून हरिनामाची बोंब मारा. काय होईल तर सत्व जीवनात वाढेल, शिमगा सफल होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून सत्व गाठी मगा, त्याने सफळ होईल शिमगा. हां, जागोजागी थांबा, अवघ्या मिळवणी मारा बोंबा, न जळे एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही हरिनामाची बोंब मारली, कुकर्म जातील, विषय जातील. हां, आणि विषय गेले की तुमची विषय वासना जाईल, आणि वासनेचा कोंब जळाला की तुम्ही निश्चित रूपानं मुक्त व्हाल. कारण जन्ममरणाचा फेरा वासनेमुळे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगी हरिरूप. नाथ महाराज मरताना वासना शिल्लक असेल, काही इच्छा शिल्लक असतील, बळावलेल्या इच्छा म्हणजेच वासना. मरताना काही वासना इच्छा शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे, पण वासनाच नाही आहे, तुम्ही मुक्त होता. वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत, पण अधिक प्रभावी व्याख्या काय असेल मोक्षाची, तर वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वासनेचा अंकुर शिल्लक असेल, वासनेचा कोंब शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे, पण वासनेचा कोंबच जळून गेला हां, तर जन्मरूपी झाड उगणार नाही. झाडाला कोंब असेल तर झाड पनपतं, पण झाडाला कोंबच नसेल तर झाड पनपत नाही, फुटत नाही. तसं वासनेचा कोंब असेल तर पुनर्जन्म आहे, वासनेचा कोंब जर मेला तर पुनर्जन्म नाही, तुम्ही मुक्त झाले. इथं एरंडाचं रूपक केलं. एरंडाचा कोंब जर शिल्लकच नाही राहिला तर एरंड फुटेल कसा. न जळे एरंडाच्या कोंबा, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे, न जळे एरंडाच्या कोंबा,
तुम्ही हसू नका, हसू नका. होळीमध्ये एरंड घालतात आणि मग होळीत एरंड घातला तर एरंडाचा कोप जळणार नाही का? तर होळीमध्ये एरंडाचा कोप निश्चित जळेल. तसं हरिनामाने वासनेचा कोंब जळेल. होळीत एरंड घातला, कोंब जळाला, एरंड पनपत नाही. मुखामध्ये हरिनाम आहे, वासनेचा कोंब जळाला, जीवन पनपत नाही, पुनर्जन्म नाही, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून हरिनाम घ्या, वासना जळेल, वासना जळाली की मुक्त व्हाल. आणि म्हणून न जळे एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका. आणि मग जागोजाग थांबा, जागोजागी थांबा, अवघ्या मिळून बारा बोंबा. न जळ एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही जागोजागी थांबा. याचा अर्थ मोकार थांबा नाही. जिथं कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, संतकथा चालू आहे, हरिकथा चालू आहे, सत्संगती आहे, भजन आहे, जे जे असेल परमार्थिक स्वरूपाचं, त्या जागेवर थांबा. त्यांच्यात मिसळा आणि त्यांच्यात मिसळून हरिनामाची बोंब मारा. आणि हरिनामाची बोंब मारणे हा परमार्थिक शिमगा आहे की ज्यामुळे संसार सफल होतो, तुम्ही मुक्त होता. बोंबच मारायची, ती तसली वाचाळ बोंब मारू नका. मग मारा ना हरिनामाचीच बोंब. अर्थात मुखानं हरिनाम घ्या, संत संगतीत मिसळा, कीर्तनात प्रवचनात बसा, म्हणजे जागोजागी थांबा आणि त्यांच्यासोबत हरिनाम घ्या. हरिनाम घेतलं, सत्वगुण वाढेल, वासनेचा कोंब जळेल, मुक्त व्हाल. आणि जर तुम्ही हरिनामाचं गाणं गायलं नाही, सज्जनाच्या संगतीत गेली नाही, जागोजागी थांबून बोंब मारली नाही, अर्थात मुखानं हरिनाम नाही घेतलं, तर काय होईल? या भंगाच्या 4थ्या चरणात महाराज म्हणतात की गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी, तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही हरिनाम नाही घेतलं, हरिनाम घेतलं, कुकर्म जातील, विषयभोग जाईल, वासनेचा कोंब जळेल, मुक्त व्हाल. पण हरिनाम नाही घेतलं, हरिनामाचं गाणं नाही गायलं तर काय होईल? गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी. ते कोळ्याला कोष कीटक म्हणतात. हा कोळी म्हणजे मासे धरणार नाही, इथं कोष कीटक कोळी. धनबरा बोलले, एरवी कोष कीटकाची परी आपणच आपणे अवैरी. तो कोळी जुन्या काळी खेड्यामध्ये माळवाद्याच्या खांडाला किंवा इथं घरात बी स्लॅबला एक जाळं तयार करतो, ती मकडी असते. तो कोळी, मकडी, कोष कीटक, तो जाळं तयार करताना विनत जातो, आत जायला वाट तयार करत जातो, पण बाहेर निघायला वाटच ठेवत नाही, आत अडकतो आणि मरतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की एरवी कोष कीटकाची परी आपणच आपण या वैरी. कोष कीटकासारखा आपणच आपला वैरी असतो. एरवी कोष कीटकाची परी आपणची आपण या वैरी. तुम्ही हरिनाम घेणार नाहीत, हरिनामाचं गाणं गाणार नाहीत, शुद्ध सात्विक शाकाहार करणार नाहीत, सज्जनाची संगती करणार नाहीत, तर काय होईल? त्या कोळ्यासारखी तुमची गत होईल. म्हणले, कोळी घर करतो, जाळं करतो, आत जायला वाट तयार करतो, पण बाहेर निघायला वाट ठेवत नाही, आता अडकून मरतो. तसं तुम्ही हरिनामाची बोंब नाही मारली, शाकाहार नाही केला, सज्जनाची संगती नाही केली, तर त्या कोळ्यासारखं तुम्ही या संसारात वरचेवर अडकत जाल आणि तुम्हाला बाहेर निघायची वाटच राहणार नाही. त्या कोळ्यासारखं या संसारात अडकाल आणि माराल, तुमचं वाटोळ होईल. आणि म्हणून इथं नाथ महाराजांनी रूपक केलंय की गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी. तुम्ही हरिनाम नाही घेतलं तर विषय भोगाल, कुकर्म कराल, संसार बंधनात वरचेवर अडकाल आणि काळोबाची पोळी पिकल, तो तुम्हाला नरकात घालील, पुन्हा मारील, जन्माला घालील. ही काळोबाची पोळी पिकली. आणि मग काळोबाची पोळी पिकू नये त्यासाठी तुम्ही तुमची होळी पाजळाना म्हणले, तुमची पाजळू द्या होळी. तुम्ही हरिनाम नाही घेतलं तर काळाची पोळी पिकेल, काळ तुम्हाला ओढून नेईल, नरकात घालील. पण मुखानं जर नित्य हरिनाम घेतलं तर काळ काय करतोय? ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. मुखात नाम नसेल तर काळ न्यायला येईल, काळाची पोळी पिकेल. पण मुखात जर हरिनामाचं शस्त्र धारण केलं तर काळ हरिनामाच्या शस्त्राला घाबरून पळून जाईल. आणि म्हणून हरिनामाची ज्ञानाची होळी पाजळा, हरिनामाची ज्ञानाची होळी पेटवा, त्यात अज्ञान जळून जाईल आणि यम तुम्हाला न्यायला येणार नाही, पांडुरंग न्यायला येईल आणि तुम्हाला मुक्ती देईल. आणि म्हणून
गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजुळी द्या होळी, तुम्ही हसू नका हसू नका. शिवाय तुम्ही हरिनामाचं गाणं नाही गायलं तर अजून एक तुमचा काय तोटा होईल हे महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल, तिचा नवरा मोठा जलाल, तुम्ही हसू नका हसू नका. तुम्ही हरिनाम नाही घेतलं तर काय होईल, काय तोटा होईल? पहिला तोटा सांगितला तुम्हाला, काळोबा पकडून नेईल. हरिनाम नाही घेतलं तर तुम्ही काळाचे गिराईक व्हाल. तसं हरिनाम नाही घेतलं तर तुम्ही विषय बुद्धीचे गुलाल, विषय बुद्धीचे नौकर व्हाल, चाकर व्हाल. उटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे बोलाल, तिचा नवरा मोठा जलाल, तुम्ही हसू नका हसू नका. आता हे गुलाल, गुलाल म्हणजे विषय आणि मेवणी म्हणजे विषयासक्त बुद्धी. आता या ठिकाणी दोन प्रकारे हे चरण सांगता येत आहे. सख्या मेवणी संगे भुलाल म्हणजे मुखात हरिनाम नसेल तर तुमच्या जीवनात परद्रव्य परणारीचा अभिलाष असेल. मुखात हरिनाम नसेल तर तुम्हाला दुसऱ्याचं धन लबाडीने लुटावं वाटेल आणि तुम्हाला परस्त्रीची आसक्ती जडेल आणि परद्रव्य परणारीचा अभिलाष करून तुमचं पतन होईल, तुम्ही नरकाला जाल. एक गोष्ट. शिवाय मुखात हरिनाम नसेल तर विषयबुद्धी जागी होईल आणि विषयबुद्धी हीच मेवणी आहे, तुम्हाला ती विषयामध्ये खेचून नेईल. आणि या विषयबुद्धीचा नवरा भगवंत आहे, बुद्धीचा नवरा भगवंत आहे. या बुद्धीचा नवरा भगवंत परमात्मा तो मोठा जलाल आहे, ताकदवान आहे. तो तुम्हाला नरकात घालेल, तो तुम्हाला नरकात घालेल. आणि म्हणून मुखामध्ये हरिनाम धारण करा, विषयबुद्धी मरेल, सत्वगुण जागा होईल, मुक्त व्हाल. हरिनामाचं गाणं गाणार नाहीत, मुखात हरिनाम नसेल तर विषयबुद्धी जागी होईल, विषयात चराल, तुमचं पतन होईल. आणि मग मुखात हरिनाम धारण करा. फायदा काय होईल की नरबारा लिहितात, इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. मुखात हरिनाम नाहीये, इंद्रिय विषयात चरायला जातात आणि त्याच्या मागे बुद्धीही मोकार सुटते. ऐका चरण, इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मरूपी. मुखात हरिनाम नाहीये, मुखात हरिनाम नाहीये, विषय इंद्रिय विषयात चरायला जातील, इंद्रिय विषयात चरायला जातील, मागं बुद्धी धावेल, तुमचं पतन होईल. पण मुखात हरिनाम आले, मुखात हरिनाम आले, इंद्रिय विषयातून काढता पाय घेतील, बुद्धीही माघारी फिरेल. आणि ज्यावेळेस ती वळून मागे पाडेल तर त्यावेळेस तिला भगवंत दिसेल आणि मग ती म्हणेल की परतोनी पाठमोरी ठाके, आपणच आपण असे देखे, देखत खेळ ओळखे मने ते तत्वनी. बुद्धी मागे वळून पाहते, तिला परमात्मा दिसतो, ती म्हणते अरे हा परमात्मा तर मी आहे, मी काय वेड्यासारखी विषयाकडे धावत होते. इंद्रियाची संगती पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मरूपी. अर्थात मुखानं हरिनाम घेतलं तर विषयाचा त्याग होईल, विषयबुद्धी निघून जाईल, कुकर्म टळतील, सत्वगुण जीवनात येईल, सिमगा सफल होईल, मुक्त व्हाल. पण मुखात हरिनाम नसेल, हरिनामाचं गाणं नाही गायलं तर विषयबुद्धी जागी होईल, तुम्ही विषयात चराल आणि या विषयबुद्धीचा नवरा मोठा जलाल आहे, तो परमात्मा आहे, तो तुम्हाला नरकात घालेल. आणि म्हणून हरिनामाचं गाणं गा, मुक्त व्हाल. आणि मग शेवटच्या चरणात महाराज बोलतायत की हरिनामाचं गाणं गायलं न गायलं तर काय फायदे होतात. ते दोन फायदे शेवटच्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की एका जनार्दनी पोचतं, एका जनार्दनी पोचत, गाणे गाता हाल मस्त, नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका हसू नका. तुम्ही हरिनामाचं गाणं गायलं तर
तुमची तब्येत पुष्ट होईल. तुमची तब्येत पुष्ट होईल. पोस्त म्हणजे पुष्ट. एका जनार्दनी पुस्त. हरिनाम जर नित्यमुखानं गायलं तर काय फायदा होतो? शरीर पुष्ट होतं, शरीराला कांती मिळते, आनंद मिळतो आणि तुम्ही मुक्तही होता. तुकोबारायाची साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत की प्रेमरसे झाली पुष्ट अंगकांती, त्रिविध नासती तापक्षणे. नित्य हरिनाम जर मुखानं घेतलं तर प्रेमरस वसंडून वाहतो आणि हरिनामानं, या प्रेमरसानं तुमची अंगकांती पुष्ट होते. अर्थात तुमच्या अंगावर तेज येतं, चकाकी येते, शरीरावर कांती येते. हरिनामानं जो नित्य नामधारक आहे त्याच्या अंगावर एक कांती असते, तेज असते. आणि मग नित्य हरिनाम घ्या, शरीरावर कांती येईल, शरीर पुष्ट होईल, आनंद मिळेल आणि मुक्त व्हाल. आणि मग सारखं गाणं गा. कोणतं? हरिनामाचं. एका जनार्दनी पोस्त, गाणे गाता हाल मस्त. हरिनामाचं गाणं गा, शरीरावर कांती येईल, तेज येईल, पुष्ट व्हाल, आनंद मिळेल, हाल मस्त होतील, संसारात बरकत येईल आणि मुक्तही व्हाल. परंतु हरिनामाचं गाणं नाही गायलं तर महाराज म्हणतात, नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका, हसू नका. हरिनामाचं गाणं नाही गायलं तर तुम्ही भडवेत म्हणले आणि नरकाला जाल. आता भडवा या शब्दाचे प्रामुख्यानं दोन अर्थ होतात. भडवा म्हणजे आपली आई, आपली पत्नी, आपली बहीण, कोणी संबंधित स्त्री, तिला व्यभिचार करायला लावायचा. आपली संबंधित स्त्री, मग आई असो, पत्नी असो, बायको असो, बहीण असो, कुणी असो, आपल्या संबंधात असलेली एखादी स्त्री, आपली संबंधित स्त्री, तिला व्यभिचार करायला लावायचा, वेश्या व्यवसाय करायला लावायचा आणि त्यातून पैसा कमवायचा. याला म्हणतात भाड खाणं, आणि तो असतो भडवा. आणि आपण व्यवहारात बोलतो, यांनी बायकोची भाड खाल्ली, यांनी माईची भाड खाल्ली, यांनी बहिणीची भाड खाल्ली. माईची, बहिणीची, बायकोची, बहिणीची जो भाड खातो तो भडवा असतो. अर्थात माय, बहीण, बायको या संबंधित स्त्रियांना व्यभिचार, वेश्या व्यवसाय करायला लावायचा आणि त्यातून पैसा खायचा, ती भाड असते आणि तो भडवा असतो. हा एक भडवा झाला. दुसरा एक भडवा आहे की ज्यावेळेस तुम्ही समोरच्याचं काही घेता आणि बुडवता, तो एक भडवा असतो. तुम्ही समोरच्या माणसाकडून 10,000 उसने घेतले आणि बुडवले, खूप दिवस झाले देण्यात, तो चक्रा मारून बेजार आहे, शेवटी दारात येऊन म्हणतो, ए भडव्या, दे ना माझे 10,000, ए भाडखाऊ दे ना माझे 10,000, कवार ठेवतो. तुम्ही समोरच्याचं धन बुडवलं, पैसा बुडवला तर तुम्ही भडवे असता. ए भडव्या, दे ना माझे 10,000, हा शब्दप्रयोग आहे व्यवहारात. समोरच्याचा पैसा बुडवला, तुम्ही भडवे असता, भाडखाऊ असता. तसं तुम्ही देवाचं काहीतरी बुडवता म्हणून भडवे आहेत, भाडखाऊ आहेत. तुम्ही काय बुडवता देवाचं? इथे जगामध्ये सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. ही सृष्टी, हा संसार सगळा देवाचा आहे. इथं आपलं काहीच नाही. देवाने या संसारातल्या सगळ्या वस्तू, धन दौलत, पैसा, अदला, शेतीबाडी, हे सगळं देवाचं. या सगळ्या वस्तू देवाने आम्हाला काही काळ वापरायला दिल्यात. हे आम्ही वापरायचं, मरताना देवाच्या हवाली करायचं आणि निघून जायचं. माणसाचं काही नाही, उघडेची यावे उघडेची जावे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. माणसानं उघडे यायचे, उघडं जायचे. माणसाचं इथं काहीच नाही आहे, ते सगळं देवाचं आहे. ही पृथ्वी सगळी देवाची, पृथ्वीवरच्या वस्तू देवाच्या आहेत. या वस्तू देवाने आम्हाला वापरायला दिल्यात. पैसा, अदला, शेतीबाडी, या वस्तू वापरायला दिल्यात. त्याचा वापर करायचा आणि या वस्तू वापरल्यामुळं त्या वस्तूच्या बदल्यात देवाला काहीतरी आम्ही मोबदला द्यायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही शेजाऱ्याचे बैल आणले किंवा आवतच आणलं आणि 2 दिवस आणलं शेतामध्ये, तर त्याच्या बदल्यात त्याला 1,000-500 रुपये द्या, त्याचा मोबदला फिटला. फुकट बैल किंवा आऊत कोणाचं वापरू नका. तुम्ही जे वापरता त्याचा काहीतरी मोबदला द्या.
म्हणजे त्याच्या ऋणातून तुम्ही मुक्त होता. आता तसं देवाचं तुम्ही इथं वापरतायत. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. जीवाचं काहीच नाही इथं, सगळं वैभव देवाचं आहे. ही जमीन जायजा शेती बाडी पैसा अदला सगळ्या वस्तू देवाच्या आहेत. त्या आम्ही वापरतोय, देवानी वापरायला दिल्यात. पण देवानी वापरायला दिल्यात त्याचा मोबदला आम्ही देवाला द्यावा लागतो, आणि तो मोबदला नामस्मरणाच्या रूपात द्यायचा असतो. देवाच्या वस्तू आम्ही वापरतो म्हणून त्याचा बदला म्हणून देवाचं नाव घ्यावं लागतं, देवाचं नामस्मरण करावं लागतं. मग तुम्ही देवाच्या वस्तू वापरता या पृथ्वीवर, देवाचं नाम घेतलं, देवाच्या ऋणातून मुक्त झाले. पण देवाच्या वस्तू वापरता आणि देवाचं नाव नाही घेतलं तर तुम्ही भडवे आहेत, देवाच्या ऋणात दबले. आणि म्हणून नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही देवाचं नाव घ्या, काय होईल? तुमच्या अंगावर कांती येईल, तब्येत पुष्ट होईल, संसाराचा हाल सुधरेल, संसारात बरकत येईल आणि तुम्हाला मुक्ती लाभेल. तुम्हाला मुक्ती लाभेल. पण तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं, हरिनामाचं गाणं नाही गायलं, तर तुम्ही देवाचा संसार वापरतायत. तुम्ही ज्याचं वापरता, जे काय वापरता त्याचा मोबदला द्यायचा असतो, ते फुकट वापरायचं नसते. समोरच्याची वस्तू वापरली त्याचा मोबदला द्या, उपकार फिटला. देवाच्या वस्तू वापरतायत, सृष्टी वापरतायत, पृथ्वी वापरतायत, पैसातला धनदौलत वापरतायत, हे सगळं देवाचं आहे, तर याचा मोबदला द्यावा लागतो नामस्मरणाच्या रूपात, हरिनामाच्या रूपात. पण तुम्ही देवाचं नावच नाही घेतलं तर तुम्ही देवाच्या ऋणात दबले, तुम्ही देवाची भाड खाल्ली आणि तुम्ही भडवे झाले. म्हणून नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका, हसू नका. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2च मिनिटात अभंगाचा धावता सारांश. मोठा अभंग आहे, सारांश ऐकला तर लिंक लागते, सहजच पूर्ण अभंग कवर होतो सारांशामध्ये. नाथ महाराज म्हणतात, सत्व गाठी उमगा त्याने सफळ होईल सिमगा, तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, हसू नका. भूतसभेची कार्टी, विषय गोऱ्या चोरटी, उतरा कुकर्माची राहटी, तुम्ही हसू नका, हसू नका. जागोजागी थांबा, अवघ्या मिळवणी मारा बोंबा, न जळे एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका. गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी, तुम्ही हसू नका, हसू नका. उटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल, तिचा नवरा मोठा जलाल, तुम्ही हसू नका, हसू नका. एका जनार्दनी पोस्त, गाणे गाता हाल मस्त, नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका, हसू नका. सारांश हा नाथ महाराजाचा कुटा अभंग आहे आणि सिमगा प्रकरणातील अभंग आहे. नाथ महाराजानं या संसाराला शिमग्याचं रूपक केलं आणि हा संसाररूपी शिमगा जिंकायचा आहे, अर्थात मुक्ती मिळवायची. तुम्हाला शिमगा सफळ करायचा आहे, अर्थात संसार सफळ करायचा आहे, तर मुक्ती मिळवणं. संसार सफळ करणं म्हणजे मुक्ती मिळवणं. तुम्हाला संसार रूपी शिमगा सफल करायचा आहे, संसार शिमगा सफल करायचा आहे, तर नाथ महाराज म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये सत्वगुण वाढू द्या. सत्व गाठी उमगा त्याने सफळ होईल शिमगा. तुम्ही तुमच्या जीवनात सत्वगुण आणा, सत्वगुण जीवनात आला की तुमचा शिमगा सफळ होईल, अर्थात तुम्ही संसार बंधनातून सुटाल, मुक्त व्हाल. तुमचा शिमगा सफळ होईल म्हणजे तुमचा संसारच सफळ होईल, अर्थात तुम्ही संसार बंधनातून सुटाल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल, मुक्त व्हाल. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सत्वगुण आणा, मुक्त व्हाल. आता सत्वगुण जीवनात आला की तुम्ही मुक्त होता, पण हा सत्वगुण जीवनात आणायचा कसा? तर ज्ञानोबा एक युक्ती सांगतायत की तुम्ही शुद्ध शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखानं नित्य हरिनाम घ्या,
तुमच्या जीवनात सत्वगुण येईल, तुमचा शिमगा सफल होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. शुद्ध शाकाहार करा, सज्जनाची संगती करा आणि मुखानं हरिनामाचं गाणं गा. मुखानं हरिनामाचं गाणं गा. या 3 गोष्टी केल्या की जीवनात सत्वगुण येईल, संसार शिमगा सफल होईल, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. परंतु तुम्ही हरिनामाचं गाणं नाही गायलं, तुम्ही हरिनामाचं गाणं नाही गायलं तर तुम्ही विषयभोगाकडे झुकाल आणि विषयभोगानं तुमचं पतन होईल. आणि मग तुम्ही विषयभोगाकडे झुकू नये, तुम्ही मुक्त व्हावं असं वाटत असेल तर जागोजागी थांबा. अर्थात कीर्तनात बसा, प्रवचनात बसा, हरिकथेत बसा, संत समागमात या आणि हरिनामाची बोंब मारा. हरिनामाच्या बोंबा मारा. शिमग्याच्या वाईट वाचाळ बोंबा मारू नका, हरिनामाच्या बोंबा मारा. हां, आणि हरिनामाची बोंब मारली की एरंडाचा कोंब जळाला, तो पणपत नाही. होळीत एरंड घातला, एरंडाचा कोंब जळाला, तर एरंड पणपत नाही. तसं हरिनामाची बोंब मारली की वासनेचा कोंब जळेल, जीवन पणपणार नाही, अर्थात तुम्ही मुक्त व्हाल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. शिवाय हरिनाम जर नाही घेतलं तर काळ मागे लागेल, तुम्हाला पुन्हा पुन्हा ओढून नेईल, जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधेल. म्हणून तुम्ही तुमची होळी पाजळवा, होळी पेटवा. कशाची? हरिनामाची. हरिनामाची होळी पेटवा, त्यातून ज्ञान होईल, अज्ञान जळेल, तुम्ही मुक्त व्हाल. हरिनाम नाही घेतलं, विषयवासना जागी होईल, विषयबुद्धी जागी होईल. विषयबुद्धी ही मेवणी आहे. विषयबुद्धी मेवणीला बोललात तर साडूचा मार खावा लागेल, मेवणीचा नवरा हानील. तसं इथं विषयबुद्धी आहे, तिचा नवरा परमात्मा आहे, तो बी लय जलाल आहे, तो तुम्हाला हानेल, मारेल आणि नरकात घालेल. आणि म्हणून जीवनामध्ये या गोष्टी घडू नयेत. तर हरिनाम घेतलं आणि नाही घेतलं तर काय फायदे होतात हे शेवटच्या चरणात महाराज म्हणतात. एका जनार्दनी पोस्ट, गाणे गाता हाल मस्त, नाहीतरी भडवे समस्त. तुम्ही हसू नका, हसू नका. तुम्ही हरिनाम नाही गायलं ते विषयभोग, कुकर्म आणि यातून जन्ममरणाचा फेरा आणि काळोबाची पोळी पिकेल, तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल. पण हरिनाम जर घेतलं, हरिनामाचं गाणं गायलं तर पहिला फायदा, तुम्ही पोस्ट व्हाल. विषयभोग वगैरे हे तर जाईलच, पण शेवटच्या चरणात म्हणतात की तुम्ही पोस्ट व्हाल. तुमच्या अंगावर कांती येईल, तब्येत सुधारेल, संसारात बरकत येईल, तुमचे हाल सुधारतील, संसारात बरकत येईल आणि मुक्तही व्हाल. हरिनामाचं गाणं गायलं तर तब्येत सुधारेल, संसार सुधारेल आणि मुक्त व्हाल. पण हरिनामाचं गाणं नाही गायलं तर तुम्ही भडवे आहेत म्हणले. का? तर समोरच्याचं काही वापरलं तर त्याचा मोबदला द्यावा लागतो, नाही तर ती भाड असते, तुम्ही भडवे असता. तसं देवाची ही संसाररूपी वस्तू तुम्ही वापरता, ही अख्खी पृथ्वी देवाची, देवाची पृथ्वी वापरता, देवाची जमीन वापरता, पैसा आदला, धन दौलत हे सगळं देवाचं, हे सगळं देवाचं वापरता. म्हणजे देवाचं वापरता, याच्या बदल्यात देवाचं नाव घ्या, म्हणजे देवाचा उपकार फिटला. पण देवाची संपत्ती, पैसा आदला, जमीन वापरून जर देवाचं नाव नाही घेतलं तर तुम्ही देवाच्या ऋणात दबले, तुम्ही देवाची भाड खाल्ली आणि तुम्ही भडवे झाले. आणि म्हणून हरिनामाचं गाणं नाही गायलं तर नाथ महाराज म्हणतात, हरिनामाचं गाणं नाही गायलं तर महाराज म्हणतात नाहीतरी भडवे समस्त. तुम्ही हसू नका, हसू नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.